आलम, तुझी जी स्टोरी आहे ना त्याच्याबद्दल जरा सांगशील का, की तू खरं म्हणजे काय एका अशा क्षणावर आला होतास आयुष्यात आणि जेणेकरून तू वळलास आणि तू आता हा उद्योग सुरू केलाय. घरून तर आता वय तर झालंय माझं. आणि आता वय झालंय म्हणल्यावर गावात खर्च पण वाढला थोडा. आता घरच्यांना पैसे मागितले तर घरचे पण प्रत्येकच गोष्टीत कंटाळा, एवढा मोठा टेंगो झाला म्हणायचे. पैसे वगैरे कधी देत नव्हते. बऱ्याचशा खूप अडचणी वाढत गेल्या ना. मग घरून रुसून आलो मी पळून. ऊस तोडणीचं काम तू करीत शेतमजुरी करायचा ना? ऊस तोडणीचं काम आई वडिलांबरोबर जात होतो मी. आणि मग तेव्हा तुझा असा एक क्षण आला की तू काय असं सुचलं होतं तुला आत्महत्या करायचं? आत्महत्या पूर्ण करायच्याच म्हणजे ह्याच्यात होतो मी. पण म्हणलं एकदा मुंबईला जाऊन यावं, तिथं काहीतरी लागलं काम तर म्हणले मुंबई मग एखाद्याला घेऊन गेली तर फारच हे घेऊन जाते, नाही तर मग पुरं हे होईल. त्या हिशोबाने मी आत्महत्या कॅन्सल केली आणि इकडे मुंबईला आलो. मग त्या इकडं पण आलो तर नशिबाने माझी बॅग आणि ते CST चोरी गेली. हां, मग ते नशिबाने का असं म्हणतो? हां, चोरीला गेली चोरीला गेली. आणि मग तुला काय सुचलं? मी म्हणलं आता आपलं नशीबच फाटकं आहे का काय. परत मग इथं स्टेशनला कपडे घेतले मी. ते 100 रुपयाला ते शर्ट भेटतं, ते 100 रुपयाला पॅन्ट भेटते. मग ते घेतलं मी. ते घातलं, माझं काम केलं मी. आपलं मुंडे साहेबाकडं त्यांच्याकडे ड्रायव्हर ठेवा म्हणून मी त्या हिशोबाने आलो होतो. ते पण मी ठेवतोच म्हणले होते, पण ते काहीतरी गडबडीत असल्यामुळं मी पण जास्त म्हणलं आता ड्रायव्हर आणण्यापेक्षा मग हा व्यवसाय इथं सुचला मला एक 5 दिवसात. माझ्याकडे पैसे पण नव्हते. मग मी परत गेलो, मग पैशाची जमाजमी करून आलो. माझं पूर्ण म्हणजे मग तुला कसं सुचलं हा व्यापार कपड्यांचा करायला? आता इथं सगळे पुढारी लोकच दिसायला लागले. मग सगळ्याच्या अंगावर पांढरेच कपडे दिसायला लागले. म्हणलं मग आपण जर पांढरे कपडे ठेवले तिथून नक्की विक्री होणार. आणि एक 4 म्हणजे सगळ्यांसंग संपर्क पण राहील, ओळखी पण होत्या सगळ्यांसोबत. आता मंत्रालयातले कमीत कमी एक 40% स्टाफ पण ओळखीचा झाला. अगोदर इथं कोणीच ओळखत नव्हतं मला. आणि मंत्री महोदय, आमदार साहेब हे सगळ्यांशी रिलेशन म्हणजे एकदम असे क्लोज येतात. आणि एक संबंध वाढवण्याचा मला एक छंद आहे. आणि मग आता तुझा व्यवसाय चांगला चाललाय? उद्योग बऱ्यापैकी एवढं काही अजून नाही आहे खास, पण वाढत चाललंय. जसं तुझं ब्रँड नेम झालं ना आता? पुढारी, आता इथं मला सगळे आलम पुढारी नावानेच ओळखतात. आणि हे का तुझ्या लक्षात आलं पुढारी? सगळे पुढारीच दिसतात नाही तर नेते म्हणजे. ए, तुझ्या एका शर्ट पॅन्टीची किंमत काय आहे रे? शर्टची आणि पॅन्टची, शर्टचे 850 आणि पॅन्टचे 1150, असं 2000 रुपयाला मी ड्रेस. आणि तू कुठनं आणतोस हे? मी का पॅन्ट एक टेलर आहे, ते टेलरकडून मी शिवून घेतो. आणि शर्ट ते ॲपल प्लस कंपनी, त्या कंपनीकडून मी सरळ कर ना. देतोयस ना? दे 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 दे. असं करू नका. आलमकडनं कधी कपडे घेतलेत तर बरेच वेळेस, भरपूर वेळेस घेतले. तर तुम्ही काय घेता त्याच्याकडनं? पॅन्ट शर्ट, नाही व्हाईट तो- व्हाईट पॅन्ट शर्ट डिलनचे. आणि त्याच्याकडनं का घेता? चांगले कपडे असतात, कपडे चांगले असतात आणि आणि टिकायला पण चांगले आहे, बरं. व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे घेतो. आपलं नाव काय? प्रदीप घुगे. प्रदीप घुगे. आणि तुम्ही काय करता? मी बिझनेस करतो. थँक्यू.